अशी एक मोठी बातमी समोर येते ती आपण बघूयात। सीएम यांनी जरांगेंची भेट घ्यावी, त्यातून काही मार्ग काढता येईल। फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करावी असं राऊतांनी आता म्हटलेलं आहे। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत केली जाते असा गंभीर आरोप सुद्धा राऊतांनी या दरम्यान केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी थेट जरांगेंची भेट घ्यायला हवी आणि त्यातूनच मार्ग निघेल असं ते म्हणाले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे। जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत, हा अहंकार बाजूला ठेवा। प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह, आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे। तुमच्या पक्षामध्ये 3 गट आहेत सरकारमध्ये। मिंद्यांचा विषय वेगळा आहे, मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचणीत आणण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का। आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून?